लग्नाची बेडी या मालिकेमध्ये आपल्याला आजच्या भागात असं बघायला मिळणार आहे की राघवने मधूला बेडवर आणलेलं असतं आणि तो तिला बेडवर टाकतो आणि म्हणतो की मधू, तुला आता बरं वाटत आहे का? त्यावेळेस मधू म्हणते की हो, आता जरा मला बरं वाटत आहे. तेव्हा राघव तिला विचारतो की तुला अशी चक्कर कशामुळे आली गं? त्यावेळेस मधू म्हणते की मलाच नाही आठवत राघव, मला चक्कर कशामुळे आली. बहुतेक बाहेरच्या वातावरणामुळे माझ्या याला ट्रेस आला असावा, त्यामुळे मला जरा चक्कर आली. तेव्हा राघव म्हणतो, थांब मी डॉक्टरांना कॉल करतो. तेव्हा ती म्हणते की राघव, जरा माझ्याकडे जाऊ बैस ना, डॉक्टरांना कशाला बोलवतोयस? तेव्हा राघव मधूला सांगू लागतो की सिंधू ज्याप्रमाणे सांगत आहे त्याप्रमाणे मलाही वाटतं की तुझं बॉडीचं चेकअप करूया. तेव्हा मात्र मधू म्हणते की राघव, याची काही गरज नाही आहे, मी आत्ता ओके आहे. जरा थोडासा ट्रेस आला म्हणून मला त्रास झाला. त्यानंतर राघव तिला विचारतो की मी जेव्हा बेलजवळ जात होतो त्यावेळेस तू जोरात ओरडले आणि तुझी व्हीलचेअर लवकर लवकर बाहेर आणू लागली. का तुला काही वाटत होतं का? का तुला माहिती होतं की तिथं काही घडणार आहे? तेव्हा ती म्हणते की अरे राघव, मी जरा तुझी बायको आहे ना, तर तू इलेक्ट्रिककडे जात होता तर मला तुझी काळजी वाटली आणि बायकोने नवऱ्याची काळजी नाही करू का? त्यावेळेस राघव तिच्याकडे बघू लागतो. तेव्हा ती म्हणते की राघव, सॉरी हं, जरा सवय झालेली आहे ना, ती मिटवायला जरा टाईमच लागेल. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरती केस आलेला असतो म्हणून राघव तो केस जरा बाजूला सरकवतो. तेव्हा मधूला असं वाटते की राघव आपल्या जवळ जवळ येत आहे. परंतु राघव हा स्वतःला आवर घालतो आणि म्हणतो की आता तू तुझी काळजी घे आणि तू व्यवस्थित राहा. तुला काय लागलं ते मला सांग. त्यानंतर ते दोघं बसलेले असताना त्या ठिकाणी रुक्मिणी आणि राजश्री ह्या दोन्ही आलेल्या असतात. त्या दोघींना बघून राघव हा उठू लागतो. त्यावेळेस राजश्री ही मधूला विचारते की मधू, तुला आता बरं वाटत आहे का? तेव्हा मधू म्हणते, हो का आई, मला बरं वाटत आहे. ते काकू म्हणते की अगं, तुला बघायला आम्ही आलो आहे, काय झालं ते? तेव्हा राजश्री म्हणते की तुला अशी कशी चक्कर आली गं? तेव्हा मधू म्हणते, अहो आई, मला काही कळलेच नाही कशामुळे चक्कर आली. तेव्हा राजश्री म्हणते की मधू, तू आता स्वतःची काळजी घे आणि काही लागलं तर मला कॉल कर, मी पटकन तुला काहीतरी करून आणून देईल. त्यावेळेस मधू म्हणते, हो आई, चालेल. ती सिंधूबद्दल विचारते तेव्हा राजश्री सांगते की ती ठीक आहे, तिच्या रूममध्ये आहे, तू आता काळजी घे तुझी. इकडे ऋषभ, अन्वी आणि सिंधू हे तिघंही बसलेले असतात. त्यावेळेस अन्वी म्हणते की सीमा, हे काय चालू आहे घरामध्ये? त्यावेळेस ऋषभ म्हणतो की इलेक्ट्रिशियनवाल्यांनी सांगितलं आहे की ती वायर बहुतेक कोणीतरी कापली असावी, कारण उंदरं असे सहजासहजी वायर करतोडू शकत नाही. तेव्हा सिंधू म्हणते, मात्र आता हे कोणी केलं असावं? त्यावेळेस सिंधू म्हणते की मला असं वाटते की स हिची आई आल्यापासनं मधुताईंची जरा घरामध्ये प्रॉब्लेमच होत आहे. तेव्हा अन्वी म्हणते की हो सीमा, मला हेच वाटत आहे. ज्यावेळेसही काही कुठलं घडत असलं त्यावेळेस तिची तुझ्याकडे बघण्याची प्रतिक्रिया वेगळी असते आणि तिला प्रत्येक वेळेस ती तुला टॉर्चरच करत असते. तेव्हा ऋषभ म्हणतो की हो सिंधुवहिनी, मला सुद्धा असंच वाटतं की ती काहीतरी करत आहे आणि ज्यावेळेस ती तुझ्याकडे बघते ना तेव्हा तिचे डोळे असे वेगळ्याच प्रकारचे असतात. त्यानंतर इकडे सिंधू ही तिच्या जखमेवरती मलम लावत असते. त्या ठिकाणी राघव येतो. राघव म्हणतो की मी मदत करू का? तेव्हा सिंधू नाही म्हणते. त्यावेळेस राघव तिला चमचा देतो, चमच्यावर क्रीम लावतो आणि सांगतो ही अशी पाठीला लावायची. तेव्हा सिंधू विचारते की ही आयडिया कोणाची आहे? तेव्हा राघव म्हटला की ही आयडिया सावीची आहे. तेव्हा सिंधू म्हणे, मला वाटलंच की लहान आहे पण बुद्धी मोठी आहे. त्यावेळेस राघव म्हणतो, शेवटी तिच्या आईची ना. त्यानंतर राघव हा सिंधूला क्रीम लावू लागतो आणि दोघेही हे आरशामध्ये बघत असतात. तेव्हा राघव म्हणतो, कोणी जर आपल्याला मदत करत असेल तर त्याला नाही म्हणू नये. तेव्हा सिंधू म्हणते की मला हे योग्य वाटत नाही. त्यावेळेस राघव हा तिला समोर घेतो आणि तिच्याजवळ जाऊन तिला म्हणतो की तू मला सांगायचं नाहीस की मी कोणाशी प्रेम करायचं आणि माझं मालक कोणी नाही, मी कोणाशी प्रेम करेल हा अधिकार तर मी तुलाही दिलेला नाही. दोघंही असे असताना एकमेकांकडे बोलत असतात आणि त्याच वेळेस त्या ठिकाणी अन्वी येते. अन्वी ही खोकलून आत येऊ का म्हणून विचारते. त्यावेळेस राघव म्हणतो की अन्वी, तुला कधीपासून परमिशन लागायला लागली आतमध्ये यायला, ये मध्ये. तेव्हा सिंधू अन्वीला विचारते की तुला काय लागत आहे? तेव्हा अन्वी म्हणते की राजश्री आजीने गोळ्या मागितल्या आहे. त्या गोळ्या घेऊन सिंधू त्या ठिकाणून बाहेर जाऊ लागतो. राघव हा सिंधूकडे बघूच लागतो. इकडे सर्वजण हे घरामध्ये आरती करत असतात. त्याच वेळेस आरती करत असताना मधूला खूप आनंद होत असतो. त्यानंतर राजश्रीला चक्कर येऊ लागतात.
सर्व लक्ष सिंधूचं हे राजश्रीवर असतं. हातातनं ताट पडणार तेवढ्यात सिंधू ही राजश्रीच्या हातातनं ताट घेते आणि त्यानंतर आरती झाल्यानंतर रेश्मा ही घरातील सर्वांना आरती देते. मात्र सिंधूला देत नाहीत, कारण ती घरातली नसते. तेव्हा राघव हा आरती घेतो आणि सिंधूजवळ जातो आणि त्याचे हात सिंधूच्या डोक्यावरून खालपर्यंत असा फिरवू लागतो आणि तिला आरती देतो आणि म्हणतो की सिंधूसुद्धा एक रत्नफारकी घरातलं मेंबर आहे आणि तिला कोणीही बाहेरची म्हणून उद्देशणार नाही आणि मी ते खपवून सुद्धा घेणार नाही. अन्वी बोलू लागते त्यावेळेस राघव हा अन्वीला बोलू देत नसतो. तेव्हा मात्र रुक्मिणी ही राघवला म्हणते की अरे राघव, बाहेरच्या लोकांनी मदत केली म्हणजे ती सगळी आपलीच झाली का? तेव्हा राघव म्हणतो की अगं काकू, तुला या घरात यायला 25-30 वर्ष झालीत, मग तुझ्याजवळ शेजारचे लोक अतिप्रसंगाला आलेत का धावून कधी? तर तू सांगत आहे मला. आणि सिंधू ही प्रत्येक वेळेस कुठल्याही संकटांना सामोरं जात असते. त्यावेळेस राजश्री म्हणते की राघव हे अगदी बरोबर बोलत आहे. सिंधू ही हिरकणी पडून हिने विनूला सांभाळलेलं घरी सुखरूप आणलेलं असतं. त्यावेळेस ती तिला गिफ्ट देते. रत्नाकर हे गिफ्ट रुक्मिणीला दाखवावं लागतं. रुक्मिणी म्हणते दे, तेव्हा राजश्री म्हणते नाही वहिनी, हे गिफ्ट तुमच्या हातून सिंधूला द्यायचं आहे. त्यावेळेस रुक्मिणी नाही म्हणते, परंतु तुम्ही मोठे आहात, तुम्हीच तुमच्या हाताने हे गिफ्ट द्या. तेव्हा ती रुक्मिणी ही सिंधूला गिफ्ट द्यायला पुढे जाते. तेव्हा सिंधू म्हणते की मला ह्या मौल्यवान वस्तूची काही गरज नाही. मी एक कर्तव्य म्हणून केलेलं आहे. या ठिकाणी कोणीही राहिलं असतं तर त्यांनी विनूला हे वाचवलंच असतं. त्यामुळे मला हे गिफ्ट नको. तेव्हा मात्र रुक्मिणी ही आढाऊपणाने सिंधूच्या हातात गिफ्ट देते आणि म्हणते की आम्हाला परक्या लोकांचे उपकार नको आहेत. असेच नवनवीन भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.